आवाज मानदेशाचा। सातारा शहरातील एका नामांकित निवासी शाळेतील वसतिगृहाच्या केअरटेकरने शाळेतील मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संबंधित केअरटेकरला अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली। अधिक तपासामध्ये शाळेतील तब्बल 24 मुलांना त्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचं समोर आलंय। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका निवासी शाळेतील केअरटेकर गेल्या काही दिवसांपासून मुलांना त्रास देत होता। त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने हात लावणे, पैसे मागणे, धमक्या देणे, मारहाण करणे असे प्रकार होत होते। 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान हे प्रकार घडलाय। याबाबत काही मुलांनी पालक तसेच शाळेतील शिक्षकांना याबाबतची माहिती दिली। गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शिक्षकांनी शनिवारी 7 तारखेला याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। सुरुवातीला शाळेतील 3 मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। केअरटेकरने सकाळी 6:30 ला 3 शाळकरी मुलांसोबत 4 ते 5 वेळा अश्लील कृत्य केलं। या प्रकारामुळे मुले भयभीत झाली। घडलेल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून त्याने मुलांना धमकीही दिली। तसेच मुलांना मारहाण करून हात पिरगळला तसेच डोके आपटल्याचे फिर्यादीत म्हटले। त्यानंतर त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने हालचाली करत केअरटेकरला अटक केली। त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली। दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आणखी 21 मुलांनी केअरटेकरने दिलेल्या त्रासाची माहिती दिली। त्यामुळे त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांची संख्या 24 वर गेली आहे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।